महाराज की जय, संभाजी महाराज की जय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो। रामकृष्ण हरी, भगवान हरी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण राजकोट किल्ल्यावरील 35 फुटी पूर्णाकृती पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळला। त्या घटनेचा आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिक रोडमधील वडनेर विहितगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट नाशिक रोड विभागाच्या वतीनं सदर निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। मालवणजवळील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून त्याचे तुकडे होऊन विटंबना झाली। या दुर्दैवी घटनेचा प्रसंग उभ्या महाराष्ट्रानं नव्हे तर संपूर्ण देशानं बघितलाय। त्यामुळे सर्व शिवप्रेमींचे हृदय पिळून निघालंय। संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालावी लागली। महायुती सरकार तसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईनं अगोदरच उद्घाटन करून घेण्याचं षडयंत्र केल्यामुळे आपल्या सर्वांना या दुर्दैवी घटनेला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलंय। याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून शहर जिल्हा अध्यक्ष गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक रोड विभाग क्रमांक 22 वडनेर विहितगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पहार घालून त्यांची सर्वांनी माफी मागत मालवणच्या घटनेचा निषेध नोंदवला। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना आम्ही सर्वांनी पाहिली। खरं तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पुतळा बनवायची गरज होती, शास्त्रोक्त पद्धतीने हवामानाचा अंदाज घेऊन या सगळ्या बाबींचा विचार करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं गरजेचं होतं। परंतु हे जे सत्तेत असलेलं ते तिरकुटांचं सरकार, महायुती सरकार, कोणातरी आपल्या पाहुण्या रावळ्यांना, कोणातरी आपल्या जवळच्यांना कामं द्यायची आणि ते निकृष्ट दर्जाची 20% पैसे घेऊन कमिशन खायचं, निकृष्ट दर्जाची कामं करायची। रस्त्याची कामं पाहिली, सामाजिक बांधकामाची कामं पाहिली, हे सगळे कामं आम्ही मान्य करतो, पण छत्रपतींचा अपमान झालेला हा आम्ही कदापि महाराष्ट्र सहन करणार नाही। खरं तर या ठिकाणी या महायुतीचं सरकार जेव्हापासून सत्तेत आलेलं आहे, 14 सालपासून या महायुतीचं सरकार पाहिलं तर महाराष्ट्रावर एक अघोषित अशी संचारबंदीचं सावट या ठिकाणी दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो। या कार्यक्रमाचं नियोजन देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे, विभागाध्यक्ष सचिन आहेर, डॉक्टर युवराज मुठाळ, युवकाध्यक्ष समाधान कोठोळे, राजू पवार, निवृत्ती पोरजे यांनी केलं होतं। तर या प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले, सुनील कोथमिरे, दीपक वाघ, जयंतकुमार आहेर, राजभाऊ पवार, संजय पोरजे, भाऊनाना पगार, केशव पोरजे, निवृत्ती कापसे, मोहनीश दोंदे, सुधाकर ओहळ, बाळा पठारे, चेतन सांगळे, रवी चांदणे, सुयोग पाळदे, अर्जुन पोरजे, दशरथ पोरजे आदींसह पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।